नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक मगर आपले सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण कृषी सेवक ग्रामसेवक तयारी 2023 या महामॅरेथॉन भाग 12 या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत। तर त्या ठिकाणी सुरू करण्या अगोदर जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तुमच्यासाठी या ठिकाणी मी प्रश्न घेऊन आलेलो आहे। कोणत्या प्रकारचे परागीभवन घडणाऱ्या फळझाडांच्या फलधारणेमध्ये कमी अडथळे असतात? तर ते आहे स्वपरागीभवन। मग ज्यामध्ये स्वपरागीभवन होत असते तर त्यामध्ये इतर ज्या गोष्टी आहे, आपण परपरागीकरण असेल किंवा जे त्यामध्ये इतर गोष्टी आहे, पशु पक्षी आहे, प्राणी आहे, यांच्या मार्फत त्या ठिकाणी परागीभवन होत नाही। मग त्यामुळं यामध्ये वेगवेगळे अडथळे कसे असतात? कमी असतात। म्हणजे याला विलगीकरण अंतरण सुद्धा काय लागते तर कमी लागते। नंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या फळझाडामध्ये फुलगळ होते परंतु फळगळ होत नसते? तर ही आहे नारळ। मग नारळाचं एकदा फळ जर का लागलं तर त्यामध्ये आपल्याला काय होताना दिसत नाही तर फळगळ होताना दिसत नाही। त्यामध्ये काय होत असते तर फुलगळच होते, फळगळ होत नाही। नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या अवस्थेतील कळीला काढणीपूर्वी अवस्थेतील फळगळ असे म्हणतात? तर वाढ पूर्ण अवस्था जर असेल तर त्यामध्ये काढणीपूर्वी अवस्थेतील फळगळ असे म्हटले जाते। नंतरचा प्रश्न आहे, हवामानातील कोणत्या बदलामुळे फळगळ होते? तर उच्च तापमान जर असेल तर त्यामध्ये काय होत असते तर फळगळ होत असते। नंतरचा प्रश्न आहे, फळगळ थांबवण्यासाठी कोणते संजीवक उपयोगी पडते? तर सी बरोबर आहे, ट्रिपल सी हे जे संजीवक आहे या ठिकाणी या संजीवक आपल्याला फळगळ थांबवण्यासाठी उपयोगामध्ये येत असते। नंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, फळधारणा होण्यापूर्वी गळीस कोणती गळ म्हणतात? तर फुलगळ असे म्हणतात। फळधारणा होण्यापूर्वी जी गळ होते तिला कोणती गळ म्हणतात? तर फुलगळ असे म्हणतात। त्यानंतरचा आहे, विशेष करून कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासल्यास फळगळ होते? तर बोरॉन या अन्नद्रव्याची जर कमतरता भासली असेल तर त्यावेळेस काय होत असते तर फळगळ होत असते। मग बोरॉन हे अन्नद्रव्य सर्वात महत्वाचं आहे, याची जर कमतरता जर आपल्या पिकावर जर आढळली तर त्या ठिकाणी फळगळीचं प्रमाणामध्ये वाढ होत असते। द्विलिंगी फळझाडांची फळगळ कमी करण्यासाठी कोणते पर्याय आहे? तर मादी झाडे वाढवणे यासाठी काय आहे तर फळगळ कमी करण्याचे काय आहे पर्याय आहे। एखाद्या फळझाडावर असलेल्या फळामधून किती फळे काढून टाकणे यास फळाची विरळणी असे म्हणतात? तर काही फळे काढून टाकणे याला फळाची विरळणी असे म्हटलं जातं। नंतरचा प्रश्न आहे, ज्या हंगामात भरपूर फळे लागतात त्या हंगामास काय म्हणतात? तर ऑन इयर असं म्हटलं जातं, किंवा त्याला आपण काय म्हणतो आपल्या मराठी भाषेमध्ये तर सर्वात जास्त त्या ठिकाणी उत्पादन आलंय किंवा भरपूर त्याला बहर आलाय अशा गोष्टी सुद्धा घेतल्या जातात। नंतरचा स्लाइड आहे मित्रांनो, ज्या हंगामात फळझाडाला अजिबात फळे लागत नाही त्या हंगामास काय म्हणतात? तर ऑफ सीजन असे म्हणतात। म्हणजे त्या वर्षी आपल्याला त्या झाडापासून काहीच उत्पादन मिळत नाही। नंतर मोहराच्या विरळणीस काय म्हणतात? तर त्याला म्हटलं जातं डिब्लॉसिंग असं म्हटलं जातं, बरोबर आहे, डिब्लॉसिंग असं म्हटलं जातं। म्हणजे मोहराच्या विरळणीला डिब्लॉसिंग असे म्हणतात। फळधारणा होण्यापूर्वी विरळणी केल्यास अशा क्रियेला काय म्हणतात? तर प्रीसेट थिनिंग काय म्हटलं जातं? प्रीसेट थिनिंग असे म्हणतात। फळधारणा होण्यापूर्वी विरळणी केल्यास अशा क्रियेला काय म्हणतात? तर प्रीसेट थिनिंग असे म्हणतात। मग यंत्राच्या साहाय्याने जर विरळणी केली तर त्याला म्हणतात मेकॅनिकल थिनिंग। जर यंत्राच्या साहाय्याने केले त्याला काय म्हणतात? मेकॅनिकल थिनिंग असे म्हणतात। रासायनिक विरळणी कशाच्या साहाय्याने करतात? तर युरिया या खताच्या साहाय्याने रासायनिक विरळणी त्या ठिकाणी केली जाते। नंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी, कशाच्या तीव्रतेमुळे फळे डागाळतात? तर ऊन जर जास्त पडलं असेल तर त्या ठिकाणी काय होते तर फळे डागाळतात। म्हणजे कोणतेही फळबाग असेल किंवा भाजीपाला पिके असेल, उन्हाची तीव्रता जर जास्त झाली तर फळावर विपरीत परिणाम होतो आणि फळांना काय होते तर डाग पडण्याचे चान्सेस असतात आणि ते फळे डागलेले असेल तर त्याला मार्केटमध्ये योग्य भाव मिळत नाही। मग ऊन जर का जास्त असेल तर त्यामुळे फळावर काय पडतात तर डाग पडतात। फळगळ होण्याचे प्रमुख कारण कोणते? तर अन्नअंशाची कमतरता। जर अन्नद्रव्य जर कमतरता आपल्याला त्या
झाडामध्ये आढळत असेल तर त्यामुळे त्या पिकाची काय होते तर फळगळ होते. एकापेक्षा अधिक पद्धतीचा अवलंब करून केलेल्या विरळणीस काय म्हणतात तर मिश्र पद्धत असे म्हणतात. एकापेक्षा अधिक पद्धत म्हणजे एकाच पद्धतीने न करता त्याच्यासोबत दुसरी पद्धत, तिसरी पद्धत, एकापेक्षा जास्त जर पद्धतीचा अवलंब तुम्ही जर केला असेल विरळणीसाठी तर त्याला मिश्र पद्धत असे म्हणतात. नंतरचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, संजीवकाचे प्रमाण वनस्पतीमध्ये किती प्रमाणात असते तर अल्प प्रमाणामध्ये असते. कशा प्रमाणामध्ये असते? अल्प प्रमाणामध्ये असते. संजीवकाचे प्रमाण वनस्पतीमध्ये किती प्रमाणात असते तर अल्प प्रमाणामध्ये ते प्रमाण असते. जिब्रॅलिन्सचे किती उपप्रकार आहेत तर 60 उपप्रकार हे आपल्या जिब्रॅलिन्स या संजीवकाचे आहे. वेगवेगळे संजीवक आहेत. ते संजीवक सुद्धा आपल्याला रोपवाटिकेमध्ये पाहायला वापरावा लागतात. भाजीपाल्यामध्ये, त्यानंतर फळपिकामध्ये, त्यानंतर पालेभाज्यामध्ये या संजीवकाचा वापर केला जातो. कायनिन हे संजीवक कोणत्या प्रकारात मोडते तर त्यात ते मोडते सायटोकायनिन. कोणत्या प्रकारामध्ये मोडते तर सायटोकायनिन या प्रकारामध्ये कायनिन हे संजीवक मोडत असते. त्यानंतर IAA या संजीवकाचा कोणत्या प्रकारामध्ये मोडते तर IAA हे संजीवक कशामध्ये मोडत असते तर ऑक्झिन. कशामध्ये? ऑक्झिन मध्ये हे IAA हे संजीवक मोडते. इथिलीन हा अवयव कोणत्या संजीवकापासून मुक्त होतो तर ते आहे इथ्रेल. इथिलीन हा वायू कोणत्या संजीवकापासून मुक्त होतो तर इथ्रेल या संजीवकापासून मुक्त होतो. फाटे कलमांना लवकर व भरपूर मुळे येण्यासाठी कोणते संजीवक वापरतात तर IBA हे संजीवक वापरले जाते. फाटे कलमांना लवकर व भरपूर मुळे येण्यासाठी कोणते संजीवक वापरतात तर IBA संजीवक वापरले जाते. नंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कलम पद्धतीमध्ये स्टॉक आणि सायन यांचे मिलन होण्यासाठी कोणते संजीवक वापरतात तर IBA. काय वापरतात? IBA. मग यामध्ये डोळा कांडी असते. काय असते? डोळा कांडी. आणि दुसरा काय असतो त्याचं नाव असते खुंट. बरोबर आहे. ह्या दोन गोष्टी या ठिकाणी आहे. मराठीमध्ये त्याला डोळा कांडी म्हणतात आणि दुसरा काय आहे? खुंट आहे. त्यालाच आपण स्टॉक किंवा सायन असे म्हणतो. नंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आवळा, सीताफळ या फळझाडांच्या बियांची सुप्त अवस्था मोडण्यासाठी कोणत्या संजीवकाचा वापर करतात किंवा करावा तर GA. त्याला आपण जिब्रॅलिक ऍसिड सुद्धा म्हणत असतो. मग आवळा, सीताफळ यांचे जे कवच आहे हे कठीण स्वरूपाचे आहे. मग याची सुप्तावस्था आपल्याला मोडायची असेल तर यावरती संजीवकाचा वापर केला जातो. तर कोणते संजीवक आहे तर GA या संजीवकाचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर आहे कोणते संजीवक वापरून झाडाची पानगळ करता येते तर इथ्रेल या संजीवकाचा वापर करून आपल्याला झाडाची काय करता येते तर पानगळ करता येते. नंतर आहे थॉम्सन सीडलेस. ही द्राक्षाची काय आहे? एक जात आहे. थॉम्सन सीडलेस द्राक्षातील मण्यांचे वजन बरोबर आहे किंवा आकारमान आणि यांच्या चवीत बदल घडविण्यासाठी कोणते संजीवक वापरतात तर GA या संजीवकाचा काय होतो वापर होतो. म्हणजे मण्यांचा आकार वाढवायचा आहे, त्यानंतर वजन वाढवायचं आहे आणि त्यानंतर त्यांच्या चवीमध्ये चविष्ट लागले पाहिजे, गोड लागले पाहिजे, यासाठी कोणत्या संजीवकाचा वापर होतो तर GA या संजीवकाचा वापर होतो. आणि थॉम्सन सीडलेस ही कशाची जात आहे तर द्राक्ष या फळ पिकाची जात आहे. तणाचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्या संजीवकाचा वापर होतो तर 2,4-D हे संजीवक. या संजीवकाचा वापर तण नियंत्रणासाठी सुद्धा होतो आणि पिकांवर वाढीसाठी सुद्धा याचा वापर केला जातो. ते तणाचे कोणता आहे संजीवक 2,4-D. नंतरचा आहे GA विरघळण्याचे माध्यम कोणते तर अल्कोहोल. बरोबर आहे. जिब्रॅलिक ऍसिड हे जे विरघळत असेल तर हे अल्कोहोल मध्ये विरघळतं. मग आता अल्कोहोल आपल्या भाषेमध्ये अल्कोहोल म्हणजेच काय तर आपल्या इकडे कशामध्ये वापरल्या जातं तर दारूमध्ये. जी टँगो आहे देशी आहे यामध्ये या संजीवकाचा काय केला जातो टाकून त्या ठिकाणी पिकावर फवारणी केली जाते. त्यानंतर इथ्रेल विरघळण्याचे माध्यम कोणते आहे तर इथ्रेल आहे पाणी. कोणतं आहे? पाणी. त्यानंतर आहे रंगपूर लाईम. हा रूटस्टॉक कोणत्या फळझाडासाठी वापरतात तर मोसंबी या फळझाडासाठी. रंगपूर लाईम हा रूटस्टॉक त्यालाच आपण काय म्हणतो खुंट म्हणतो. मग संत्री, मोसंबी या फळझाडासाठी कोणता खुंट वापरतात तर रंगपूर लाईम, जंबेरी हे खुंट वापरल्या जातात. किरणी हा रूटस्टॉक कोणत्या फळझाडासाठी वापरतात तर चिकू या फळझाडासाठी कोणता वापरला जातो तर किरणी हा रूटस्टॉक वापरला जातो.
डॉग्रीज हा रोस्टॉक कोणत्या फळ झाडासाठी वापरतात? तर द्राक्ष. डॉग्रीज हा रोस्टॉक कशासाठी वापरला जातो? तर द्राक्ष या पिकासाठी वापरला जातो. मग द्राक्षासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या लागवडीसाठी उपयोग केला जातो. नंतरचा प्रश्न आहे गडलिंग म्हणजे काय? तर एखाद्या झाडाची गोलाकार साल काढणे. मग हे झाडाची फांदी आहे, मग या फांदीवरती या प्रमाणामध्ये गोलाकार साल काढणे याला आपण काय म्हणत असतो? तर गडलिंग असे म्हणत असतो. मग गोलाकार साल काढणे म्हणजे काय करणे? तर गडलिंग करणे. या गडलिंग मध्ये तुम्हाला साल काढायची असेल तर ती साल काढावी लागते 3 ते 5 मिलीमीटर पर्यंत. बरोबर आहे. मिमी म्हणतो आपण, मिलीमीटर पर्यंत ती तुम्हाला साल काढावी लागते. मग पहा खालचा प्रश्न आहे. नंतर गडलिंग करताना काढावयाची साल किती मिलीमीटर आकाराची असावी? तर 3 ते 5 मिलीमीटर आकाराची असली पाहिजे. गडलिंग मुख्यतः कोणत्या फळपिकामध्ये करतात? तर द्राक्ष. गडलिंग कोणत्या फळपिकामध्ये करतात? तर द्राक्ष या फळपिकामध्ये केली जाते. आंब्यामध्ये रिंगिंगची क्रिया कोणत्या महिन्यात करतात? तर जुलै ऑगस्ट. कोणत्या महिन्यामध्ये करतात? जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये रिंगिंग केली जाते. खाचा पाडणे ही कृती कोणत्या फळझाडामध्ये करतात? तर अंजिरामध्ये काय केल्या जाते रे बाबा? तर खाचा पाडला जातो. मग खाचा पाडल्यामुळे त्याला उत्पादनामध्ये काय होत असते? तर भर पडते. अंजिराचं उत्पादन पुणे जिल्ह्यामध्ये होते. फांद्या वाकविणे याला बेडिंग असे म्हणतात. ही कृती कोणत्या फळझाडामध्ये करतात? तर त्याचं नाव आहे पेरू. यालाच आपण जांब म्हणतो. बरोबर आहे. लोक आपल्याला विचारतात, जांब जर विक्री करत असेल कोणी तर त्यावेळेस लोकांना विचारलं तर गिऱ्हाईक विचारतं जांब गोड आहे का? आणि ज्यावेळेस खायला जाते त्यावेळेस त्या ठिकाणी मीठ आणि तिखट टाकून त्यावरती खाल्लं जातं. म्हणजे आपण गोड आहे का विचारतात आणि तिखट टाकून खातात. म्हणजे एवढा सुद्धा लोकांचा पाहण्याचा विचारण्याचा दृष्टिकोन काय आहे? वेगळा आहे. मग फांद्या वाकवणे हे कशामध्ये केलं जातं? पेरूमध्ये केलं जातं. त्यानंतर शेंडा वाढ थोपवण्यासाठी कोणत्या संजीवकाचा वापर होतो? तर ते संजीवक आहे क्लोरम कॉट. मग क्लोरम कॉट या संजीवकाचा वापर या ठिकाणी शेंड्याची वाढ थोपवण्यासाठी किंवा झाडाची उंची कमी करण्यासाठी वापर होतो. सरळ जोमाने फांद्या वाढणाऱ्या फळझाडामध्ये कोणत्या पद्धतीचा वापर केल्यास उत्पादन वाढते? तर फांद्या वाकविणे. काय करणार आहे बाबा? फांद्या वाकवणे. आणि फांद्या वाकवणे आपण कशामध्ये करतो? तर पेरूमध्ये. फळझाडामध्ये हवामान व जमिनीच्या प्रकारानुसार किमान किती बहार धरता येतात? तर 3 बहार आपल्याला धरता येतात. मग 3 बहार कोणते? तर पहिला बहार जर का घेतला तर पहिला बहार आहे या ठिकाणी त्याला म्हणतात मृग बहार. काय म्हणतात? मृग बहार. दुसरा बहार जर का म्हटलं तर त्याला म्हणतात हस्त बहार. आणि तिसरा बहार जर का म्हटलं तर त्याला म्हणतात आंबे बहार. ज्यावेळेस आपण मुगाची पेरणी करतो त्याला मूग बहार म्हणायचं. मुगाची पेरणी आपण जून जुलैमध्ये म्हणतो. त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आपल्याला हस्तबहार करावा लागतो. आणि आंबे बहार हे जानेवारी फेब्रुवारी डिसेंबर जानेवारी मध्ये आंबे बहार घेतला जातो. असे 3 बहार आपल्या हवामानानुसार जमिनीच्या प्रकारानुसार घेतले जातात. फळाची काढणी नंतरची गुणवत्ता आणि त्याचे आयुष्य कशावर अवलंबून असते? तर पूर्व संस्करणवर त्याचे अपूर्ण अवलंबून असते, आयुष्य अवलंबून असते. म्हणजे त्याची तुम्ही काळजी कशा प्रकारची घेता यावर ते सर्व गोष्टी काय असतात? तर मित्रांनो अवलंबून असतात. नंतरचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, फळाची काढणी शक्यतो केव्हा करावी? तर सकाळी बरोबर उठल्याबरोबर फळाची काय केली जाते? काढणी केली जाते. ते ताजेलदार सुद्धा असतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला फळे काढण्याला सोपंही जात असते. भारतात फळाच्या विक्री व्यवस्थेत उत्पादक व ग्राहक यांच्यातील दुवा कोण आहे? तर त्याचं नाव आहे दलाल. आपण त्याला मध्यस्थी सुद्धा म्हणतो. काय म्हणतात? मध्यस्थी म्हणतात. किंवा एक विक्री करणारा आहे आणि दुसरा घेणारा आहे. म्हणजे त्या ठिकाणी एक खरीददार आहे आणि एक विक्रीदार आहे. यामधला जो दुवा आहे यांना जोडणारा याला काय म्हटलं जातं? दलाल असे म्हणतात. फळाच्या पॅकिंगसाठी कोणती पद्धत जास्त फायदेशीर आहे? तर कोरुगेटेड पेट्या किंवा कोरुगेटेड बॉक्स जे आहेत हे फळांच्या पॅकिंगसाठी काय आहे? अतिशय फायदेशीर आहेत. नंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या फळझाडाची अभिवृद्धी फक्त शाकीय पद्धतीने केली जाते? तर अंजीर या फळझाडाची अभिवृद्धी शाकीय पद्धतीने केली जाते. मग अभिवृद्धीच्या 2 पद्धती आहे मित्रांनो. एक शाकीय पद्धत आहे आणि दुसरी अशाखीय पद्धत आहे. शाकीय पद्धत आणि दुसरी कोणती आहे? अशाखीय पद्धत. आणि तिसरी पद्धत आहे त्याला म्हणतात ऊती संवर्धन. काय आहे? ऊती संवर्धन ही तिसरी पद्धत त्या ठिकाणी वापरली जाते. बियांचे कवच फोडणे ही सुप्तावस्था मोडण्याची पद्धत कोणत्या फळामध्ये केली जाते? तर बोर या फळामध्ये केली जाते. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे
की बिया पाण्यात भिजवणे ही सुप्तावस्था मोडण्याची पद्धत कोणत्या फळामध्ये वापरली जाते? तर सीताफळामध्ये बिया भिजून त्या पिकाच्या फळांची काय अवस्था सुप्तावस्था मोडली जाते. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, बियांना ऍसिड ट्रीटमेंट देणे ही सुप्तावस्था मोडण्याची पद्धत कोणत्या फळझाडामध्ये वापरतात? तर खिरणी या खुंटामध्ये वापरली जाते. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, काही फळांच्या बियांची सुप्तावस्था मोडण्यासाठी कोणत्या संजीवकाचा वापर करतात? तर जिब्रॅलिक ऍसिडचा काय केला जातो? वापर केला जातो. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर खूप सारा आपल्या विद्यार्थी मित्रांना याचा काय होईल, येणाऱ्या पेपरसाठी खूप फायदा होणार आहे. काही बियांना किती अंश सेल्सिअस तापमानाची क्रिया सुप्तावस्था मोडण्यासाठी करतात? तर 1 ते 4 अंश सेल्सिअस एवढं तापमान सुद्धा काही बियांसाठी महत्वाचे असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, चांगल्या बियाण्याची उगवणशक्ती किमान किती टक्के असावी लागते? तर 80% जर बियाणाची उगवण असेल तर त्याला आपण चांगल्या प्रकारचे बियाणे म्हणू शकतो. नंतर जी स्लाइड आहे मित्रांनो, या ठिकाणी नंतर जी स्लाइड दिलेली आहे, माध्यमातून होणारा रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणती उपाययोजना करावी? तर मीडिया ट्रीटमेंट त्या ठिकाणी केली जाते. माध्यमातून होणारा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणती उपाययोजना करावी? तर मीडिया ट्रीटमेंट केली जाते. छाट कलम करताना डोळ्याची संख्या किमान किती ठेवावी? तर 3 ते 5 डोळ्यांची संख्या त्या ठिकाणी ठेवली जाते. कोणत्या फळझाडामध्ये गुटी कलम यशस्वी होते? तर डाळिंब या फळझाडामध्ये गुटी कलम ही यशस्वी होते. डोळा भरून कलमे करण्याची पद्धत कोणत्या फळझाडात वापरली जाते? तर मोसंबी या फळझाडामध्ये डोळा भरून ही कलम केली जाते. कोणती कलम पद्धत वेळखाऊ आणि कटकटीची असल्याने मागे पडली आहे? तर ती आहे भेट कलम. मग त्यामध्ये खुंट असेल किंवा डोळाकांडी असेल, या ठिकाणी त्यामध्ये भेट कलम केली जाते. दोघांमध्ये भेट त्या ठिकाणी केली जाते. आणि ही जी वेळ पद्धत आहे ही खूप काटकसरीची, वेळखाऊ आणि कटकटीची असल्यामुळे या पद्धतीचा शेतकरी वर्ग शक्यतो लागवड करण्यासाठी किंवा अभिवृद्धी करण्यासाठी वापर करत नाही. नंतर जी स्लाइड आहे मित्रांनो, फुलझाडाची उती संवर्धन तंत्राने शाखीय अभिवृद्धी सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने केली? तर डॉक्टर मोरेल या शास्त्रज्ञाने त्या ठिकाणी उती संवर्धनाचा पहिला प्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. मग पहिला प्रयोग जो आहे हा ऑर्किडवर, या ऑर्किडच्या झाडावरती, फुलावरती त्या ठिकाणी केलेला आहे. मग अशा गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. केळीमध्ये कोणता अवयव उपयोगात आणून उती संवर्धन करतात? तर केळफूल आणि त्यानंतर कंद सुद्धा, केळीच्या केळफुलाचा वापरही होतो. त्यानंतर इतर गोष्टीचाही सुद्धा त्या उती संवर्धनामध्ये काय केला जातो? वापर केला जातो. म्हणजे एक पेशी जरी काढून त्याचा जर तुम्हाला रोप तयार करायचा असेल तर त्या उती संवर्धन रोपामध्ये तुम्हाला करता येते. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, विलाय कोलंबन जातीचा खुंट कोणत्या फळझाडासाठी वापरतात? तर आंबा. कोणत्या फळझाडासाठी वापरतात? तर आंबा या फळझाडासाठी विलाय कोलंबन या जातीचा खुंट वापरला जातो. मोसंबी आणि संत्रा या फळझाडासाठी कोणता खुंट वापरतात? तर जंबेरी या नावाचा खुंट वापरला जातो. नंतरचं स्लाइड आहे मित्रांनो, या ठिकाणी आंब्यामध्ये अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात करतात? तर कोय कलम या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये अभिवृद्धी केली जाते. गुटी कलमासाठी कोणते माध्यम वापरल्यास मुळ्या लवकर व अधिक फुटतात? तर स्पॅग्नम मॉसचा त्या ठिकाणी काय केला जातो? वापर केला जातो. मग याच्या वजनाच्या, जे स्पॅग्नम मॉस आहे हे वजनाच्या पेक्षाही जास्त त्या ठिकाणी पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशामध्ये आहे? स्पॅग्नम मॉस मध्ये आहे. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या अभिवृद्धी गृहासाठी काचेचा वापर केला जातो? तर काच गृहेसाठी या ठिकाणी त्या घटकाचा, काचेचा वापर केला जातो. सूर्यप्रकाश कमी असताना पॉलीहाऊससाठी कोणत्या रंगाची पॉलिथिन वापरावी? तर पांढऱ्या रंगाची पॉलिथिन त्या ठिकाणी काय केली जाते? वापरली जाते. नंतरचा प्रश्न आहे, सूर्यप्रकाश प्रखर असताना पॉलीहाऊससाठी कोणत्या रंगाची पॉलिथिन वापरावे? तर निळ्या रंगाची पॉलिथिन त्या ठिकाणी काय केली जाते? तर वापरली जाते. नंतर आहे, पॉलीहाऊस मध्ये हवा खेळती राहण्यासाठी कशाचा वापर करतात? तर एक्झॉस्ट फॅनचा त्या ठिकाणी वापर केला जातो. पॉलीहाऊस मध्ये हवा खेळती राहण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर एक्झॉस्ट फॅनचा वापर त्या ठिकाणी केला जातो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो,
कोणत्या अभिवृद्धीगृहामध्ये तापमान व आर्द्रता यावर निश्चित नियंत्रण ठेवता येत नाही? तर ग्रीन हाऊसमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला नियंत्रण ठेवता येत नाही. ग्रीन हाऊस उभारणीसाठी कशाचा वापर करतात? तर हिरव्या वेलीचा वापर ग्रीन हाऊस उभारणीसाठी केला जातो. कणखरपणा आणण्यासाठी रोपांना कशाचा वापर करतात? तर शेल्टर हाऊसचा त्या ठिकाणी वापर केला जातो. रोपांना कणखरपणा आणण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर शेल्टर हाऊसचा वापर केला जातो. अभिवृद्धीगृहामध्ये आर्द्रता वाढवण्यासाठी प्रामुख्याने कशाचा वापर करतात? तर फॉगरचा वापर करतात. अभिवृद्धीगृहामध्ये आर्द्रता वाढवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर त्या ठिकाणी फॉगरचा वापर केला जातो. नंतरचा प्रश्न आहे, रोपवाटिकेला इंग्रजीत काय म्हणतात? तर रोपवाटिकेला इंग्रजीमध्ये नर्सरी असे म्हटलं जातं. रोपवाटिकेचे ठिकाण कोठे निश्चित करावे? तर रस्त्यालगत त्याचे ठिकाण हे निश्चित केले जाते. शीतगृह उभारणीसाठी एका मेट्रिक टनासाठी किती अनुदान उपलब्ध होते? तर 1000 रुपये अनुदान त्या ठिकाणी उपलब्ध होते. फळपिकाकरिता बाजारपेठेसंबंधी माहिती कोणाकडून उपलब्ध होते? तर NHB यांच्याकडून ही माहिती काय होते? तर उपलब्ध होत असते. तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे यासाठी प्रति परिसंवाद किती अनुदान मिळते? तर या ठिकाणी 50,000 रुपये या ठिकाणी अनुदान मिळते. तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे यासाठी प्रति परिसंवाद किती अनुदान मिळते? तर 50,000 अनुदान मिळते. नंतर जी स्लाइड आहे मित्रांनो, GH1 या प्रकाराच्या हरितगृह उभारणीसाठी खर्चाच्या किती टक्के अनुदान मिळते? तर 50% अनुदान त्या ठिकाणी दिलं जातं. नंतर आहे सीडिंग नेट साठी खर्चाच्या किती टक्के अनुदान मिळते? तर 50% अनुदान त्या ठिकाणी मिळते. अल्प व अत्यल्प भूधारक अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच बसवण्यासाठी किती टक्के अनुदान मिळते? तर 90% अनुदान त्या ठिकाणी मिळत असते. राज्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत कोणती योजना राबवली जात आहे? तर फळबाग लागवड योजना. मग ही योजना कधीची रे बाबा? 1990. काही ठिकाणी 1991 सुद्धा दिलं जातं. 1990-91 फळबाग लागवड योजना. नंतरचा प्रश्न आहे, फळांच्या निर्यातीपूर्वी अविशिष्ट चाचणीकरिता APEDA किती टक्के खर्चाची तरतूद करते? अपेडा बरोबर आहे ना? तर ती 50% खर्चाची काय करते? तरतूद करते. फळबागा लागवड योजनेअंतर्गत किमान किती हेक्टर क्षेत्रावर लागवड करता येते? तर 0.20 हेक्टर क्षेत्रावर त्या ठिकाणी लागवड करता येते. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर याच्याच पद्धतीने आपण आता यानंतरचा जो टॉपिक आहे तो घेणार आहे. मग या ठिकाणी आपण फळबाग हा टॉपिक घेतलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. त्याच पद्धतीने जर काही क्वेरी असेल तर त्यामध्ये मला सांगायचं आहे. आपण त्या ठिकाणी त्याची सुद्धा अंमलबजावणी त्या ठिकाणी घेऊ. मी सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.